नमस्कार, मी अक्षय एडियन बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। शुक्रवारी सकाळी वाळूज औद्योगिक वसाहत हादरली। वडगाव तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या उघडकीस, आरोपी निष्पन्न मात्र अद्याप फरार। बिबट्या अद्याप मोकाटच, शहरात मात्र बिबट्याच्या अफवा मात्र जोरात सुरू। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, तर पहिल्याच वेळी उद्भवलेल्या अशा परिस्थितीमुळे वन विभाग गोंधळात। आता बघूया सविस्तर बातम्या। औद्योगिक वसाहत वाळूज येथील वडगाव तिसगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास 28 वर्षीय युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलंय। सदर प्रकरणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपी निष्पन्न केला असून त्याचा शोध आता घेतला जातोय। औद्योगिक वसाहत वाळूज येथील वडगाव तिसगाव रस्त्यावर शुक्रवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कपिल सुदाम पिंगळे वय 28 राहणार देवगिरी कॉलनी रांजणगाव तालुका गंगापूर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केलाय आणि तपास सुरू केलाय। प्राथमिक तपासात समजलंय की आरोपीने पिस्तूल घटनास्थळी टाकून तिथूनच पळ काढलाय। पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार केलं असून विविध दिशांनी तपास सुरू केलाय। पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि संशयास्पद हालचालींविषयी माहिती देण्याचं आवाहन केलंय। ही घटना का घडली आणि आरोपी कोण होता याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कसून चौकशी आहे। या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। सदर प्रकरणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत त्यांनी आरोपी निष्पन्न केला असून त्याचा शोध ते घेत आहेत। कोल्हापूर येथील विशाळगड येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ MIM पक्षाच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शनं करत मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय। विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्यद्वारासमोरच MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात आलंय। कोल्हापूर येथील विशाळगड येथे जो हिंसाचार झाला त्या घटनेचं पडसाद महाराष्ट्रभर पाहायला मिळतंय। याचाच एक भाग म्हणून शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मुख्यद्वारासमोर MIM पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता। या आंदोलन स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव राजाळे यांनी। कोल्हापूर येथील विशाळगड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आता त्याचे प्रसाद जे आहेत महाराष्ट्रभरामध्ये उमटताना दिसत आहे। मी सध्या उभा आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय आयुक्त कार्यालय आहे आणि या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पुढे बघू शकता MIM पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे आणि या निदर्शनाचे नेतृत्व जे आहे ते MIM पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत इम्तियाज जलील हे करत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी MIM पक्षाचे जे कार्यकर्ते जे आहे या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे याच आंदोलनात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा चोख मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। मोठे अधिकारी तसेच मोठे कर्मचारी 100 ते 150 कर्मचारी या ठिकाणी हे तैनात करण्यात आलेले आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे आंदोलनार्थी पोलिसांची या ठिकाणी हा मोठा बंदोबस्त लावण्यात या ठिकाणी दिसत आहे। तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता मोठी हे ड्रोन सुद्धा या ठिकाणी आपल्या सध्या पाहायला या पूर्ण जे आंदोलन सध्या सुरू आहे आणि या आंदोलनावरती या ड्रोनचं पूर्ण लक्ष आहे आणि या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी सर्व खबरदारी जी आहे या ठिकाणी पोलिसांकडून घेण्यात येत आहे। आपण जर आंदोलनकर्ते जर या ठिकाणी पाहिले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी हे आंदोलनकर्ते या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि जे आपण MIM पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जे आहेत इम्तियाज जलील ह्या आंदोलनाचं पूर्ण नेतृत्व सध्याला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात महत्त्वाचा विषय याच आहे की कारण की आपण या ठिकाणी पाहिलं तर विभागीय आयुक्त कार्यालयाचे मुख्यद्वार आहे आणि या मुख्यद्वारासमोरच हे आंदोलन सध्याला सुरू आहे आणि सध्या तरी आंदोलन हे सगळं शांततेत सध्या सुरू आहे। आंदोलन जे खूप अत्यंत डेमोक्रेटिक पद्धतीने शांततेत झालेलं होतं। ते काही 8-10 मुलं होते ते चांदणे चौकात थोडासा ठिकाणा करत होते, त्यांच्यावर आम्ही व्यवस्थित कारवाई केली नाही। आता काही बॉम्बिंग ऑपरेशन वगैरे नाही, आता जस्ट आम्ही पेट्रोलिंग ठेवलेली आहे रेग्युलर आमचे पोलीस स्टेशन आपल्या पोलीस आपल्या कामात लागले, काही इश्यू नाही आहे। शहरात शांतता आहे। ते 8-10 मुलं होते ते पळून गेले तिथून, बाकी एकदम शांततेत प्रोटेस्ट होता तो शांततेत केला गेला आणि थोडंसं
ते चांदणी चौकामध्ये 8-10 मुलांनी गोंधळ केला होता, ते गेलेले पळून गेले. आता कारवाई करतोय. तर कोल्हापूर विशाळगड येथे झालेल्या घटनेच्या विरोधात डाव्या संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून सरकारला जाब विचारण्यात आलाय. याबाबत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी अधिक माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्यामधील मुस्लिम सैनिकांची काळजी घेण्यासाठी रायगडावर मशीद बांधली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक महत्वाच्या पदांवर मुस्लिम सरदार होते, सैनिक होते. असं असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये विशालगडावर आणि आजूबाजूला मशिदींवर हल्ला होतो, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. जे स्वतःला म्हणतात की आम्ही शिवाजी महाराजांचे वारस आहोत, त्यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा नव्हे. आणि म्हणून विशालगडावर जे हल्ले झाले आणि जे प्रतिहल्ले झाले, या दोन्हीचा आम्ही निषेध करतो. त्याचबरोबर याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करीत आहोत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून मोदी, शिंदे आणि फडणवीस या देशांमध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकांच्या रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्याऐवजी लोकांमध्ये भांडणं लावणे आणि लोकांच्या लोकशाही अधिकारासाठी, लोकांच्या रोजीरोटीसाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना खोट्या आरोपाखाली जेलमध्ये टाकणे हा उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे. आणि त्यामुळं संविधान हे मोडीत काढत आहेत असं आम्ही वारंवार सांगतो. तेव्हा फडणवीस म्हणतात की तुम्ही नरेटिव्ह सेट करतायत. नरेटिव्ह नव्हे, तुम्ही फडणवीस तुम्ही संविधानाची पायमल्ली गेल्या 10 वर्षापासून करीत आहात. हे वारंवार सिद्ध होत आहे आणि म्हणून जनसुरक्षा विधेयक हे रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने मुख्यमंत्री यांच्या राज्यभरातील लाडक्या बहिणी त्रस्त होत असताना पाहावयास मिळत असून त्या बहिणींबरोबर अंगणवाडी सेविकांना देखील नाव नोंदणीसाठी तासनतास सर्व्हर सुरळीत होण्याची वाट बघावी लागत असल्याचं दिसून येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे. याचा पहिला हप्ता 15 ऑगस्टला देण्यात येणार आहे. त्यामुळे नाव नोंदणीसाठी महिलांची धावपळ सुरू आहे. राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मोबाईल ॲपद्वारे अर्ज भरून घेण्याचं अतिरिक्त काम सोपवण्यात आलंय. त्यातच नारी शक्ती दूत ॲप संथ गतीने चालतंय. तर सर्व्हर डाऊन असल्याने नाव नोंदणीसाठी तासनतास ताटकळत थांबावं लागत असल्याचं चित्र सगळीकडे बघायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्हीही पर्याय उपलब्ध आहेत. नारी शक्ती दूत ॲपद्वारे अंगणवाडी सेविका, मदतनीस, अंगणवाडी कार्यकर्त्या, कर्मचारी तसेच शहरी भागात वॉर्ड ऑफिसर, अंगणवाडी सेविका नाव नोंदणी करत आहेत. तसेच आपले सरकार सेतू केंद्रातही नाव नोंदणी केली जाते. महिला सकाळी 9 वाजेपासूनच केंद्रावर येतात, परंतु दिवसभरात केवळ 15 ते 20 तर अंगणवाड्यामध्ये प्रत्येकी 3 ते 4च अर्जाची नोंदणी केली जात आहे. सर्व्हरच्या संथ प्रक्रियेमुळे महिलांना अर्ज करता येत नसल्याचं समोर आलंय. शहरातील काही अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला असता त्यांना दिलेल्या दुपारच्या वेळेमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचा आरोप केला जातोय. तर अंगणवाडीतील कामे करून सर्व्हर डाऊन असल्यामुळे अर्ज भरण्याच्या कामासाठी दिवस वाट बघावी लागत असल्याचं देखील त्यांनी एडीएन सोबत बोलताना सांगितलंय. कसं काय करणार आहोत? शाळेचं काम आणि ह्याचं फॉर्मचं काम सकाळीच कसं काय करणार? आणि सकाळीच रेंज राहते मोबाईलला, पुन्हा त्याच्यानंतर रेंज राहत नाही, सर्व्हर डाऊन होतं नंतर. मग तशी कशी फॉर्म भरा? आम्ही मुलांना कसं शिकवावं का फॉर्म भरावं का मुलांना शिकवावं? ही अडचण आमचा प्रॉब्लेम आहे. 2 वाजेपर्यंत 10 ते 2पर्यंत शाळा आहे. त्याच्यानंतर आम्ही जर भरत बसलो तर सर्व्हर डाऊन राहतं आणि आम्ही किती 6ला जायचं का? म्हणजे आमचा फुल टाईम झाला हा दिवशीचा वेळ. पोषण ट्रॅकरचं काम कधी करावं? हे काय शाळेचं काम? बघा, मोबाईल मध्येच हँग होतो आणि ह्या बायका सकाळपासून येतात. तर आम्हाला अंगणवाडीच्या व्यतिरिक्त हे कामं करायला सांगितलेले आहे पूर्वशालेय शिक्षण झाल्यानंतर. तर हा वेळ आम्हाला पुरत नाही आहे. आम्ही काही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं बसायचं काय बायकांमध्ये? फुल टाईम जॉब झाला. फुल टाईम जॉब झाला आमचा. घरी पण मग घरचे पण लोक आम्हाला बोलतात ना. तर ऑफिसनं जर वेळ दिला सकाळपासून शाळेच्या वेळापासून 10 ते 5 तर बरं होईल. जिल्ह्यात 1,16,375 महिलांची नोंदणी झाली आहे. त्यात 26,397 जणींची नोंदणी ही ऑनलाईन तर 89,978 जणींची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने झाली आहे. प्रशासनाने नोंदणी प्रक्रियेचा वेग वाढवावा अशी मागणी महिलांनी केली आहे.
तर दुसरीकडे अंगणवाडी सेविकांना दिलेले अतिरिक्त कामाचा व्याप कमी करावा अशी मागणी आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी युनियनच्या वतीने प्राध्यापक राम बाहेती यांनी केली आहे. आयटक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आम्ही लाडकी बहीण योजना याची कामं जी अंगणवाडी कर्मचाऱ्यावर लादलेली आहेत त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ICDSच्या व्यतिरिक्त अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त कुठलीही कामे देऊ नयेत असे स्पष्ट आदेश असतानाही हायकोर्टाचे आदेश आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आदेश आहेत, तरी देखील त्यांना वेगवेगळी कामं दिली जातात. गावातल्या शेळ्या मोजायच्या, गावातल्या मेंढ्या मोजायच्या, गावातली माणसं मोजायची, सगळी कामं अंगणवाडी कर्मचाऱ्याला करावं लागतात. त्यांची एकात्मिक बालविकास सेवा योजनेची इतकी प्रचंड कामं आहेत तीच त्यांना होत नाहीत. रजिस्टर भरावे लागतात, पूर्व प्राथमिक शिक्षण द्यावं लागतं, होम व्हिजिट्स द्यावे लागतात, हेल्थ कॅम्प आयोजित करावे लागतात. ही कामं करायची कोणी? मग पोषण ट्रॅकर भरावं लागतं. आणि तुम्ही कधी निवडणूक आलं की निवडणुकीची कामं सांगणार, हे लाडकी बहीण योजनेची कामं आली की लाडकी बहीण योजनेची कामं सांगणार. हा त्यांच्यावर अन्याय आहे. आणि म्हणून आयटक प्रणीत लालबावटा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आम्ही ह्या लाडक्या बहीण योजनेच्या कामाची जर सक्ती होत असेल तर त्याचा तीव्र निषेध करत आहोत. याच्या निषेधार्थ आम्ही आता कलेक्टर ऑफिस समोर 1000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणं आंदोलन देखील आत्ताच केलेलं आहे. त्याच्यामुळं बरं, ही लाडक्या बहीण योजनेची कामं इतकी किचकट आहेत, सर्व्हर डाऊन होतं, महिलांना त्रास होतो, ऑनलाईन ते OTPच मिळत नाही आहे. तर ही जी सगळी कामं आहेत ती प्रचंड त्रासाची कामं आहेत, प्रचंड गर्दी तिथे होते, अंगणवाडीचं काम सफर होतं आहे. आणि म्हणून ही कामं अंगणवाडी कर्मचाऱ्याला देण्यात येऊ नये. आणि ज्या लाडक्या बहिणीसाठी हे सरकार करू लागलेलं आहे त्या लाडक्या बहिणीला कशाला ताणतात? त्या गर्दी येतात, आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, वेटिंग करत राहतात. हे लाडक्या बहिणीला हा त्रास देतात एकनाथ शिंदे, असं आमचं मत आहे. त्याच्यामुळं ही अशी बिनकामाच्या ज्या योजना आहेत त्याचा आमिष दाखवू नये. आणि तुम्हाला करायच्याच असतील तर आमच्या लालबावट्या अंगणवाडी कर्मचारी युनियनवर ते लादू नये अशा प्रकारचं आव्हान आम्ही आयटकच्या वतीने करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर। देना। बहुत मस्त लगी आपको। ये ना सर। ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. सोमवारपासून शहरात अवतरलेल्या बिबट्या CCTV मध्ये 2 वेळा दिसलाय.
मात्र तो दिसण्यापेक्षा त्याच्या अफवा जास्त जोराने शहरात पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरत असल्याचं पाहावयास मिळतंय. तर यावर वनविभाग देखील काही बोलायला तयार नसल्याचं दिसतंय. सोमवारी पहाटे दिसलेला बिबट्या शुक्रवार उजाडलाय तरी देखील बेपत्ता आहे. त्यामुळे आता तब्बल 100 तास पूर्ण झाले तरी बिबट्याचा मुक्त विहार सुरू असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जर अचानक बिबट्या समोर आला तर नागरिकांनी काय उपाययोजना करावी याबाबत माहिती घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी उपवन संरक्षक यांच्याकडे गेले असता त्यांनी जेवायला जायचं असल्याचं सांगत नागरिकांना घ्यावयाची काळजीबाबत बोलण्याचं टाळलंय. अशी परिस्थिती शहरावर पहिल्यांदाच उद्भवलेली आहे. शहरभरातील नागरिक घाबरलेले आहेत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवण्यास पालक तयार नाहीयेत. यावर प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्याप्रमाणे एखादा कक्ष किंवा व्हॉट्सअप नंबर जाहीर करणं गरजेचं आहे. मात्र तसं झालेलं नाहीये. मात्र वन विभागाच्या सूत्रांचा आधार घेत आता बिबट्या चिकलठाणा मार्गे शहराबाहेर गेलाय आणि कोणी हर्सूल मार्गे शहराबाहेर गेला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी रात्रभर ST वर्कशॉप येथे अन्य काही ठिकाणी बिबट्याचा थर्मल ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. यात तो 27 एकरच्या परिसरात कुठेही आढळून आला नाहीये. त्यामुळे आता तो कुठे गेला असावा यासाठी त्याच्या पायाच्या ठसांचा शोध घेणं सुरू आहे. तसेच नागरिकांनी कुठेही बिबट्या दिसल्यास 1926 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क करण्याचं आवाहन वन अधिकारी दादासाहेब तौर यांनी केलंय. तसेच 3 बिबट्या असलेले इतर प्राण्यांना मारतानाचे व्हिडिओ आणि चक्क एका इमारतीतून बिबट्याला पकडून नेतानाचे अनेक जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ते आपल्या शहरातील नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणताही व्हिडिओ व्हायरल करण्याआधी शहानिशा करण्याचं आवाहन एडियनच्या वतीने करण्यात येत आहे. विशाळगडाच्या घटनेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे तालुकाध्यक्षाकडून तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडच्या घटनेत पीडित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी अशा मागणीचं निवेदन गुरुवारी काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे तालुका अध्यक्ष अमजद अलियार खान यांच्या नेतृत्वात शहरवासियांनी दिलाय. खुलताबाद तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड जवळील गजापूर गावात धार्मिक स्थळाची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावल्या. घरांवर दगडफेक करून घरे जाळण्याचा प्रयत्न केला. 70 मोटारसायकली व 25 ते 30 चारचाकी वाहने जाळण्यात आले. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. जे कोणी दोषी असेल त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे व स्थानिक नागरिकांना संरक्षण देण्यात यावं व पीडित कुटुंब ज्या घराचे नुकसान झालंय अशांना प्रत्येकी घरांना 25 लाख रुपयांचं आर्थिक सहाय्य देण्यात यावं. तसेच जर ही कारवाई झाली नाही तर काँग्रेस कमिटीचे रोजगार व स्वयंरोजगार विभागाकडून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. यावेळी इम्रान जहागीरदार, शेख इर्शाद, मुझफ्फर अली, परवेज अहमद, सोहेल कुरेशी, गयाज अहमद, हमीद खान, असद खान यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. बाजारपेठेत मिरचीला भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्याने मिरची अजिंठा रस्त्यावर फेकत रोष व्यक्त केलाय. शेतमालाबाबत सरकार उदासीन असल्याचं म्हटलं जात आहे. बाजारपेठेमध्ये शिमला मिरचीला भाव नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्याने मिरची फेकली असल्याची घटना घडली आहे. शिमला मिरचीला फक्त 5 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाला असून बुलढाणा अजिंठा महामार्गावर संतप्त शेतकऱ्याने मिरची फेकली असल्याची घटना सध्या उघडकीस आली आहे. शेतकऱ्यांनी याबाबत दुःख व्यक्त केलं आहे. सदर घटना सिल्लोड तालुक्यातील मादणी येथील असून शेतकऱ्याची व्यथा सरकार दरबारी पोहोचेल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शेतमालाबाबत सरकारने ठोस निर्णय घेण्याची मागणी या घटनेमुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता न आल्यामुळे सिल्लोड येथील एका तरुणाने त्याच्या आई वडिलांना विठ्ठल रुक्मिणी म्हणून त्यांना दुधाने अभिषेक करत त्यांची पूजा केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. विठुराया हा दीनदलितांचा, गोरगरीब शेतकऱ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. आषाढ महिन्यातील एकादशी अवघ्या विठ्ठल भक्तांसाठी अतिशय मोठा सण. दिवाळी दसऱ्यापेक्षाही विठुरायाचा हा दिवस भाविकांसाठी जिव्हाळ्याचा असतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी 2 महिने आधीपासूनच पायी वारीत मजल दर मजल करत आषाढीच्या पर्वाला पंढरपुरात एकत्र येतात आणि विठुरायाच्या सावळ्या गोजीरवाण्या रूपाचं दर्शन घेऊन पुढील वारीपर्यंतची ऊर्जा सोबत घेऊन जातात. जितक्या आनंदात आणि उत्साहात ते वारीची सुरुवात करतात, पंढरपुरापर्यंत येतात, तितक्याच जड अंतःकरणाने द्वादशीचा उपवास सोडून ते परतीच्या वाटेला निघतात.
उत्तरपूजा होत नाही तोवर पंढरपुरात अक्षरशः आनंदोत्सव असतो. मात्र यावर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाता न आल्यामुळे जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील अमालठाण या गावातील तरुणाने त्याच्या आईवडिलांना विठ्ठल रुक्मिणी म्हणून त्यांचा दुधाने अभिषेक केला. त्यांची पूजा करून दर्शन घेतलं. आईवडिलांना दुधाने आंघोळ घालत असतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. गोरगरिबीमुळे पंढरपूरला जाता न आल्यामुळे या तरुणाने आपल्या आईवडिलांनाच दुधाने आंघोळ घालून त्यांचंच दर्शन घेतलंय. हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शुक्रवारी सकाळी वाळूज औद्योगिक वसाहत हादरली. वडगाव तिसगाव रस्त्यावर तरुणाची गोळ्या घालून हत्या उघडकीस. आरोपी निष्पन्न मात्र अद्याप फरार. बिबट्या अद्याप मोकाटच. शहरात मात्र बिबट्याची अफवा मात्र जोरात सुरू. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तर पहिल्याच वेळी उद्भवलेल्या अशा परिस्थितीमुळे वन विभाग गोंधळात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.